तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार फुटले आणि ते जाऊन शिंदे गटामध्ये विलीन झाले. तर मित्रांनो, आता त्याच प्रकारे शरद पवार साहेबांचा पक्ष देखील फुटतो का काय अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. आणि चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये मित्रांनो बातमी छापून आलेली आहे. त्या बातमीनुसार शरद पवार साहेबांच्या पक्षातील 5 आमदार हे नाखुश आहेत. कारण चर्चा अशा उठल्या होत्या की आता शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये जाऊन विलीन होणार आहे, परंतु त्याच विलिनीकरणाला काही आमदारांचा विरोध आहे. असं म्हणलं जात आहे की त्यांच्या पक्षातले 5 आमदार हे सत्तेमध्ये जाण्यासाठी खूप इच्छुक आहेत आणि त्यांनी थेट शरद पवारांना म्हणजेच पक्षाच्या नेतृत्वाकडे अशी मागणी केली आहे की काँग्रेसमध्ये न जाता त्यांनी आता सरळ सत्तेपाशी जावं आणि सत्तेमध्येच विलीन व्हायला पाहिजे. तर बघूया संपूर्ण प्रकरण काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती हीच आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज, आणि नंतर मग तुम्ही कमेंट करू शकता. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की द इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांच्या अहवालाने दिलेल्या वृत्तानुसार पक्षातील म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षातील निम्मे आमदार विरोधी बाकावर बसण्याऐवजी सत्तेच्या आघाडीसोबत जाण्याच्या बाजूने आहेत. आणि आता याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मौनामुळे, कारण त्याचे सध्या सायलेंट आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची सुद्धा आता चिंता वाढलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि सगळ्याच प्रश्न पडलाय की या सर्व आमदारांचा सत्तेकडे कल का आहे. तर मित्रांनो, या अंतर्गत अस्वस्थतेमागे विचारसरणीपेक्षा मतदारसंघातील विकास कामांचा मुद्दा अधिक महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पक्षातील किमान 5 आमदारांनी नेतृत्वाकडे भूमिका मांडलेली आहे की सत्ताधारी आघाडीत सहभागी झाल्यास मतदारसंघासाठी विकास निधी मिळवणे, विविध प्रकल्पांना मंजुरी मिळवणे आणि प्रशासकीय कामे मार्गी लावणे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमदारांनी आता हा प्रश्न आता केवळ राजकीय भूमिकेचा नसून मतदारसंघातील विकास कामांशी जोडलेला आहे. आणि एनसीपीच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की विरोधी पक्षात राहून सातत्याने संघर्ष करण्यापेक्षा आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये सहभागी होणे पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मत एनसीपीच्या 5 आमदारांनी एनसीपीच्या नेतृत्वाकडे मांडलेले आहे. तर एका आमदाराने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या वृत्तामध्ये नाव न घेण्यावरून सांगितले की अनेक महत्वाच्या मुद्द्यावर आपण मतदानाला गैरहजर राहतो किंवा सरकारला थेट विरोध करण्याचा टाळतो. अशी संभ्रमाची भूमिका घेण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्यात काय गैर आहे. या संपूर्ण घडामोडीवर मित्रांनो शरद पवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडली नाही किंवा स्पष्ट केलेली नाहीये. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोणतीही औपचारिक बैठकी अजूनपर्यंत बोलवण्यात आलेली नाहीये. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी एनडीएमध्ये जाण्याच्या शक्यतेबाबत स्पष्ट समर्थन किंवा विरोध व्यक्त केलेला नाहीये. दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये पक्षातील जवळपास निम्मे आमदार सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे मान्य केल्याची माहिती ही सुद्धा इंडियन एक्सप्रेसला त्यांनी दिलेली आहे. काही दिवसापूर्वीच मित्रांनो शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे 6 खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळावे यामागचे प्रमुख कारण त्या सर्वांनी सांगितले होते. परंतु या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांचा पक्ष याच्यामध्ये सुद्धा फूट रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीनी करण्याची चर्चा सुद्धा खूप साऱ्या झाल्या होत्या. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे संपूर्ण विलीनीकरण करण्याऐवजी इच्छुक नेत्यांनाच प्रवेश देण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. सध्या विधानसभेत 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार असलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे संख्याबळ मर्यादित असलं तरी दिल्लीतील सत्ता समीकरणामुळे त्यांचं महत्व खूप वाढलेलं आहे. कारण आगामी काळामध्ये मतदार संघ पुनर्रचना विधेयकासारखी महत्वाची विधेयक केंद्र सरकार मंजूर करणार आहे. तर याच्यासाठी या छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांची गरज त्यांना भासू शकते आणि या सर्व प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याची गरज त्यांना आहे. त्यामुळे एनडीए पवारांच्या पक्षाशी जवळीक साधण्यास खूप उत्सुक आहे आणि ते प्रयत्न देखील करत आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील उच्चाधिकारी समितीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक काही काळ थांबून पवारांचे स्वागत सुद्धा केले होते. आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची भेट सुद्धा घेतलेली होती. आणि त्याच पाठोपाठ आमदार एकनाथ खडसे यांनीही विनोद तावडे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. आणि यावरच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणाले होते, आमचे सरकार पाडणाऱ्यांच्या दालनात जाऊन अशा भेटी घेतल्या तर मोठ्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो
आम्ही त्यांच्या जागी असतो तर अजित पवारांच्या दालनात कधीच गेलो नसतो. शरद पवारांनी कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र एकनाथ शिंदेच्या दालनातील भेटीमुळे शिवसैनिकांच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत. तर या सर्व घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, भाजप विरोधी पक्षावरती विविध प्रकारे दबाव आणत असते आणि सर्वांनाच माहिती आहे की शरद पवार आपले धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कोणतेही निर्णय घेणार नाहीत. तर आता पुढे काय? तर शरद पवार यांनी अद्याप या सर्व चर्चेवरती आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क वाढलेले आहेत. एकीकडे पक्षातील काही आमदारांचा सत्ताधारीकडे असलेला कल, दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षामध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण घडामोडीवरती शरद पवार आपली भूमिका कशी मांडतात यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? शरद पवार कोणत्या वेळी कशी गुगली मारतील हे कोणालाच ठाऊक नसतं. तर मित्रांनो, तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.